ते भव्याचं मैदान पार पडतंय आणि आज खरं मैदान गाजवलं या वासरानं. दादा नमस्कार. काय नाव आपलं? अमोल राठोड, इंजिनियर अमोल राठोड. काय सांगाल, आज एक मोठं मैदान आहे आणि आज वासरू फायनलला पात्र झालंय, काय सांगाल? आनंद आहे त्याच्या कर्तव्याच्या बळावर त्यांनी फायनलला प्रवेश केलेला नाव काय आहे वासराचं? राजा. दादा काय नाव आहे वासराचं? राजा राजा राजा. किती वर्षाचा साधारण, काय महिन्याचा? 1.5 वर्ष जवळपास. होय. काय सांगाल, म्हणजे एक मोठ्या मैदानात घेऊन येतं, म्हणजे निर्णय कसा काय आणि इथं तुम्हाला त्याने आनंद दिलाय, काय सांगाल? घरची गाडी होती, फरकान पळत होती आदत बैलाच्या मैदानात. मग जनरलला कशाला मारली बिरली, कशाला, सगळे आपले नंदी संभाजीनगरची गाडी. हा मग तर दादा आजचा आनंद काय आहे सांगा मला, कारण एवढ्या लांबून येणं आणि गुलाल देणं आणि हे पण आदत वासराने गुलाल देणं एवढ्या मोठ्या मैदानात, काय सांगाल? खूप आनंद आहे, त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. म्हणजे इकडच्या मैदानात कधी पहिल्यांदा आलाय का? नाही, आम्ही रेटवडीला 1 नंबर केला होता आदत बैलात. पण एवढी म्हणजे पब्लिक तुमच्या वासराच्या इथं आली आहे, कारण आदत वासराने समालोचकांनी आवर्जून पण म्हटले की आदतनी म्हणजे गाजवलं अक्षरशः मैदान. काय सांगाल, आनंद काय आहे तुमचा? खूप आनंद आहे. म्हणजे कोणत्याही बैलगाडा मालकाची एकच इच्छा असते, गुलाल भेटावं. आता कधी निघाला होता संभाजीनगरवरून? काय परवाच्या दिवशी आलो होतो आम्ही. म्हणजे अचानक ठरलं होतं का अगोदर ठरवलं? नाही, अचानक ठरलं होतं. गाडी घरचीच आहे, त्याच्यामुळे आधी ठरवायची काही गरज पडत नाही ना. काय सांगाल या वासराची खासियत, काय सांगाल? मस्त रुचाई खाली फिट पडतं, पब्लिक आतून कोणते दोन्ही दूर, ती खासियतच आहे त्याची. आणि कुठून घेतलं होतं काय वासराला? खेपेतून घेतला होता, गाडीतून घेतला होता, लहान बच्चा. पण आज एवढं मोठं मैदान, 5 लाखाचं मैदान होतं, यात तुम्हाला काय वाटत होतं येताना त्यावेळी? नाही, विश्वास होता. आता प्रत्येक गाडी मला विश्वास घेऊनच येतो, तसा आपणही विश्वास घेऊन आलो होतो आणि तो विश्वास त्यांनी साध्य केला असं म्हणतोय. 3 फेऱ्यात दुसरं मैदान आहे काही? 3 फेऱ्यात 4थं मैदान आहे. तीन ठिकाणी 1 नंबर केलेला आहे. कुठून घेतलं होतं आपण वासराला? वासरू गाडीतून घेतलं होतं, खेपेतून घेतलं होतं. म्हणजे बघा मित्रांनो, गाडीतून वासरू घेतलं आणि नक्की लागले आणि नाव पण केलं मालकाचं. संभाजीनगर वरून आले आणि इकडे आपल्या कराड भागात त्यांनी नाव केलं आहे. कसं वाटतं, पब्लिक एवढं आज तुमच्या वासराच्या अवती होते? आनंद आहे, प्रेम आहे त्यांचं आमच्यावर. बस मित्रांनो बघू शकता, ही पब्लिक सुद्धा या वासराला पाहण्यासाठी आले. त्याचा जो साथीदार आहे त्याचं नाव काय? सम्राट. सम्राट आहे का? सम्राट कुठला आहे? सम्राट घरचाच आहे आमचं. तुमची घरचीच गाडी पळाली म्हणजे. बघा मित्रांनो, गाडीचा साज आहे. एवढ्या मोठ्या मैदानामध्ये अतिशय सुंदर असं सेमीफायनल 7 मध्ये या गाडीनं मित्रांनो अंतराने सेमीफायनल पास करून फायनल साठी मानकरी गाडी झाली मित्रांनो. आणि कोण आदत आहे मित्रांनो, गटाला देखील एक टॉपची गाडी मित्रांनो याच्या गटामध्ये होती, त्याच्यामध्ये यानं विजय मिळवला आणि सेमीफायनलला देखील मित्रांनो एक टॉपची गाडी या गटामध्ये होते, त्यामध्ये देखील या वासरानं मित्रांनो सुट्टा निकाल घेऊन विजय मिळवलेला आहे. काय सांगाल? आनंद आहे, आनंद आहे. म्हणजे इथपर्यंत आलेल्याचा तुमचा बस. आता मी तेच म्हणतो की बाबा प्रत्येक गाडी मला काहीतरी अपेक्षा घेऊन येतो. गुलाल महत्वाचा असतो. पण एवढ्या वयात म्हणजे आदत वासरू आहे आणि म्हणजे मोठं मैदान आहे अक्षरशः. म्हणजे आज मोठं मैदान आहे, सगळे नामांकित बैल आहेत आणि या मैदानात त्याने गुलाल मालकाला मिळवून देणं एक वेगळी गोष्ट आहे. त्यांनी आम्ही जी त्याच्यावर मेहनत घेतली, आम्ही जे त्याच्यावर प्रेम केलं, ते त्यांनी त्याचा काहीतरी परतावा दिला असं म्हणता येईल. नक्कीच. आणि गाडी कोणत्या नावाने पळते म्हणजे? इकडे आल्यानंतर पळते अक्षय राजाभाऊ भोसले जंक्शन, हबीब पट अंतळेगाव, शाकीर पट अंतळेगाव आणि अमोल इंजिनियर. म्हणजे इकडे आला बैल कुठं असतो? नाही, आम्ही बैल शक्यतो थांबत नाही. इथं असला तर आमचे मित्र आहेत, भाऊ भुजबळ, अक्षय भैया आहेत. अजून आम्ही ज्यांच्याकडे थांबलो होतो त्या नाव आहे गणेश चव्हाण नाव आहे त्याचं. भविष्यात जर आता पळताना सगळ्यांनी पाहिलंय, भविष्यात मागणी द्यायची इच्छा होईल का? आता तर नाही आहे काही, पण बघू आता. साथीदाराबद्दल काय सांगाल? साथीदारामुळे शक्य होतं, एकट्याने कोणतीच गोष्ट शक्य होत नाही. आणि ड्रायव्हर कोण होता आपल्या गाडीचा? आमचे मालकच आहेत, शाकीर भाई, शाकीर पठाण तळेगाव. ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर आणि ड्रायव्हर सुद्धा आहे. ड्रायव्हर काय सांगाल, आज एवढ्या मोठ्या मैदानात एवढ्या वासराला तुम्ही फायनलला राहून दिले, काय सांगाल? दादा आता हे वासराच आहे फायनलला राहणार, आपलं काही नाही. वासरांना पूर्ण खेळून दिली आमची आज एक. नक्की, कारण एक मोठं मैदान आहे. काय अपेक्षा होती आज मैदानात? नाही, आज अपेक्षा होती फायनलला राहा फक्त. आणि गटाला पण चांगल्या गाड्या होत्या आणि शेंडीला पण चांगल्या गाड्या होत्या.
आणि त्यात म्हणजे एक मेन म्हणजे आदत वासरू आहे. कसं वाटलं पळ कसं वाटलं वासराचा? वासरू एकच नंबर पळतो असं काही नाही, आम्हाला गॅरंटी म्हणून तर ओपनला टाकलं ना. मग इथनं पुढे पण ओपनच्या मैदानात असणार. हा पळणार 100%. कसं सुट्टीला वगैरे दोन्ही जोडी कशी होती काय? एक नंबर आहे सुट्टीला, काही नाही कुणीकडे गाडी सुटू द्या, हा गाडी फाटीतच पळणार. सुट्टी जर उठली बी ना फाटीतच गाडी पळती. कसं आम्ही दुरून येतो त्याच्यामुळं शक्यतो आम्ही दुरून येतो त्याच्यामुळे आमच्याकडे कमी लोक असले तरी पण आमची उपयोग झाली तर ते मिळून आता इकडचे तुमच्याकडचे सुट्टी मेकर थोडा हे परत यायला, तुमच्याकडचे 2 सुट्टी मेकर झाले आमचं काम होऊन जातं. नक्कीच म्हणजे इकडचे पण माणसं मदत करतात तुम्हाला. हा करते नक्कीच मदत. तुमचं हे नाव आज त्यानं खूप मोठ्या मैदानात नाव केलंय. पब्लिक पण अक्षरशः त्याला घराला घालून आहे. काय सांगाल दादा? काय म्हणले पब्लिक सगळी तुमच्या आजूबाजूला आहे. आता एवढी गाडी पळाली तर पब्लिक तर येणारच ना. तुम्हाला खूप सारं आता public पुरा मनावरती राज्य केला गाडी ना अशी गाडी पळाली. समोर बघ मित्रांनो आपण पाहू शकता आज वासरू आपण बघू शकता. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आज गुलाला मानकरी करून दिले. आज परत फायनल होणार आहे. नक्कीच तुम्हाला 1 नंबर पण करून देईल ही तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. पुढे शुभेच्छा. बोला